मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेल्या आहेत 8:30 आणि आता माझं काम सगळं सांडगे आधी उन्हात टाकले, काल घातलेले. कालचा पसारा तसाच वाट्यावर पडलेला आहे. धार काढली, बापू गेल्यात कुठं, हा मोटरला पाईप आणायला. आल्यावरती बापू धुणं ठेवले, गाईला पण खायला टाकले. खायची सगळी बाहेरची काम आवरत आल्या. ती चहा केला आधी. आता अण्णा गेला होय दूध घेऊन. अण्णा दूध घेऊन गेलाय. त्याला आज शेवटचा त्याचा पेपर आहे. मेथीची भाजी केली, बाहेरचं काम उरकलं, धुणं नेऊन टाकले, मोटर चालू करायची. चहा केलता आणि हो का लय दिवसातून आज मेथीची भाजी केली. बारीक चिरली, नीट केलती की चांगली. सकाळी सकाळी उठली आधी मेथीची भाजी नीट शिजावली, मस्तपैकी चिरली, मग बारीक करून मग टाकली. हा म्हणजे रात्री बाजारावरून मेथीची भाजी आणली, बरंच काय काय मंडई आणली. आणली, दुबळी आणली, आला आणले, बटाटे आणले, हाय तिथं पिशवीत ठेवले. आणलाय, टमाटे आणल्यात, मंडई सगळी संपलेली. भाजी आणली होती. त्यात उद्या आता पाडवा आहे, गुढीपाडवा. आता त्या गुढीपाडव्याला लक्ष्मी आणायची होती, ती आणली. तो का वर मांडली पोत्यावरती. एक बाद झाली, एक येईन परत आणा. एक महत्वाचं आता उद्या एक लागतीच, म्हणजे पुंजायला लागतीच आता ना. त्याच्यामुळे मान आहे तिचा, मग ती आता आणावं लागते. या मग बाजारात रात्री लाकडीचा बाजार असल्यामुळं मस्त माणूस म्हणतं बाजारात स्वस्त. बाजारात नाही स्वस्त, कुठं नाही. जिथं तर एक तर ती घावत नाही, ती किरसुण्या बनवायला. एक तर त्यांना किती त्रास आहे त्याचा. आता कुठं ती घावाना गेली सगळी. कुठं नदीच्या कडने, कुठं असं पाण्याच्या कडने. बापू गेल्यात पाय पानाय. बघू आता कवाशी येते. भाकरीच आज करायचं चालल्यात. पीठ संपलं होतं, दळणं दळाय टाकल्यात गव्हाचं बाजरीचं. आता गव्हाचं लागण उद्या. पाडव्याची तयारी, बाजार आणायला जायचं, आज सारवून काढायचे, घर वाटा सारवायचा आहे. सण काय स्वतःच नाही कुठला. उरकायचं आता, घ्यायच चुलीला पोत्याला, घर सारवायचं आधी, मग 4 वाजता वाटा. पाणी येतंय तवर. गुढीला कोणचा कलर आहे काय जणू, म्हणजे त्यात बी कलर असतात गुढीला साडींचं. काय माहित, बघावं लागेल आता. साडीला कलर मी नाही बघितलं. तिच्या गार होईल नाही, सांडता नाही. तर चहा प्यायल्याशिवाय वाय थोडं सकाळ सकाळ प्यायलेला आता पार जेवून घ्या. येत नाही ना. आता कपडे धुवायची घरी गईला काय टाकून आली. आम्हाला काय तसले लागत नाही, जमतच नाही नाश्ता. काय या कुठला नाश्ता करता. सगळ्याचं कुरिअर पोचलं का नाही, का कसं गेलंय कसं नाही करतोय बाय. आता आले कसं असतं. आता आज काय सवडच नाही कुरिअर पॅक करायला. आज सारवून सुरवून, पण आता उद्या थोडं लेट होईल बरं का. 2 दिवस ह्या सणामुळे सगळाच राडा होऊन बसलाय. लेटच पोचणार आहे. कालच्या आणि परवाच्या ऑर्डरी, आजच्या ऑर्डरी मंगळवार बुधवारच. तिला जावं लागतं. या आज 8 दिवसा जवळच्या आहेत. बारामतीच्या 2-4 ऑर्डर आहेत, ते आता द्यावत म्हणलं. कारण की सगळी रानात उठला. ती कोथमीर गेली रानातली नसून. ये बाबड्या, कोथमीर गेली. आता काय काढायला थोडीशी राहिली होती उसातली, रात्री काढली आत्याने. काय ती तर इकलीच नाही. तो का तशीच महागारी आली. आता ती बादच झाली सगळी. म्हणजे त्यात पिशवी भरून आणलेली. हे सगळं हे करून ठेवली. हो का आता न्यायची बाहेर, त्याचं वाळाय घालायची. त्याचा पाला सगळा पाला काढून वाळ घालायची. आणि आपली वाळलेली कोथमीर आपली टाकायची भाजीला. ती पण मस्त होती. वाळवून ठेवलेली कोथमीर पण चांगली लागते. काही सकाळचं लगेच आहे का कामावरून हे करायला. ती ठेवली हा ती ठेवली, पण ती येईन आता सगळं काम आवरलं हे करायला. परत लाकडीला जावं लागेल, बाजार आणावं लागेल. गुळ संपलाय ना. गुळ आणला होता त्या दिवशी, पण ती सगळ्याच टाकला आहे ना. 1 किलो चांगला होता, लय थोडा राहिलाय. आणि 1 किलोवर गुळ, सूट, बडी, डाळ तर आहे घरचीच. खोबरं आणावं लागेल. खोबरं नाही ना, आमटीला खोबरंही लागते. ते आता सगळं आणावं लागेल. चला, त्याच्या 2-4 भाकरी झाल्या तर होत्या ना. माझा आता धुवून टाकते पाठदिशीने. अन्नाचा शेवटचा पेपर आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग.
गेलं इथं गायबच झालं. त्यांच्यापाशी बारामतीतलं एक जणांचं पार्सल द्यायचं होतं आणि 2 जणांचं राहिलंय. काय ते शाबू बटाटा चकलीच वाळलेलं नाही. एका ताईंची पण शाबू बटाटा चकली, बाकीचं सगळं दिले, शाबू बटाटा चकली राहिली. ते म्हणलं आता परत ना द्यावा उद्या पॅकिंग करताना. चाललंय सगळंच करायचं पण वाळतंय अजून. नितीन दादा आलते, त्यांना चहाही केला. असू द्या. बाय सगळ्यांना.